नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला स्वागत आहे। तर भूगोल हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि भूगोलमध्ये महत्त्वाचं टॉपिक आहे भारतीय नदी प्रणाली। तर भारताचा भूगोल मध्ये आपल्याला नदी प्रणालीवर एक किंवा दोन प्रश्न विचारले जाते आणि सर्वात महत्त्वाचं टॉपिक म्हणून आपण भारतीय नदी प्रणाली बघणार आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला। याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करावं। तर चला मित्रांनो, बघायचं आहे भारतीय नदी प्रणाली। आता भारतीय नदी प्रणाली बघते वेळी आपल्याला हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, पठारावर उगम पावणाऱ्या नद्या ही आपल्याला नदी प्रणाली बघायची आहे। तर भारतीय नद्या दोन भागामध्ये विभागण्यात आल्या आहे। तर त्यामध्ये बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या। तर यामध्ये बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी पूर्ववाहिनी नद्या। अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या सिंधू, नर्मदा, तापी, साबरमती व मही आणि पश्चिम घाटातील नद्या। पश्चिम घाटात ज्या ज्या नद्याचा उगम झालेला आहे त्या अरबी समुद्राला मिळत असतात। तर आता ह्या नद्या जलनिसारण प्रारूप तयार करते। वाहत असताना वृक्षाकार प्रारूप, ज्याला वृक्षाच्या अनेक फांद्याप्रमाणे त्या पसरलेल्या असतात त्याला वृक्षाकार प्रारूप म्हटले जाते। समांतर प्रारूप, जसं त्या नद्या एकमेकांना समांतर वाहत असतात, कोकणातील नद्या। केंद्रस्थानी प्रारूप, एक टेकडी आहे त्या टेकडीवरून पूर्ण नद्या अशा वाहत असतात। केंद्रभागी प्रारूप म्हणजे मध्यभागी असलेल्या सरोवर व जलाशयाला त्या मिळतात। तर आयताकार प्रारूप जर आपल्याला बघायचं आहे तर नद्याचा प्रवाह काटकोन मध्ये छेदत असतो। तर हे प्रारूप आहे, नद्या वाहते आणि वाहण्यावरून तयार झालेलं प्रारूप। मग मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या। मग हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहे आपल्या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा। मग यामध्ये महत्वाची नदी आहे आपलीवाली, सुरुवात करायची आहे ती आहे सिंधू नदी प्रणाली। मग मित्रांनो, तर सिंधू नदीचा उगम कुठे झाला तर मानसरोवर जवळ कैलास पर्वतात। सिंधू नदीचा उगम मानसरोवराजवळ कैलास पर्वतात। कोण्या नदीपासून झाला तर बोखरचू या हिम नदीपासून। बोखरचू या हिम नदीपासून लांबी आहे, टोटल लांबी 2880 म्हणजे 2880 आणि या नदीची भारतात लांबी आहे 709 किलोमीटर। सिंधू नदीची भारतात लांबी 709 किलोमीटर आणि ही रांग लडाख व झास्कर या रांगेदरम्यान वाहत असते, अस्तित्वात आहे लडाख आणि झास्कर मध्ये। मित्रांनो, आपण सिंधू नदी बद्दल बघत होतो। तर सिंधू नदीला उजव्या किनाऱ्याने कोणकोणत्या नद्या मिळतात तर सिंधू नदीला उजव्या किनाऱ्याने धर, अस्तर, शोक, नुब्रा, हुंसा, गिलगिट आणि काबूल या नद्या मिळतात। तर या नद्या कोण्या किनाऱ्याने मिळतात तर उजव्या किनाऱ्याने ह्या मिळत असतात। आता डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या, तर डाव्या किनाऱ्याने कोणत्या नद्या मिळतात तर यामध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्या तिला डाव्या किनाऱ्याने मिळतात। आता झेलम नदीचा उगम कुठे आहे तर वेरीनाग। झेलम नदीचा उगम वेरीनाग उलर सरोवरातून ही नदी प्रवास करते आणि हिची लांबी आहे 724।
मग चिनाब नदीचा उगम आहे बारालाचा ला खिंड या खिंडीमधून उगम झालेला आहे चिनाब नदीचा. आणि चिनाब बारालाचा खिंड कुठे आहे तर हिमाचल प्रदेश आणि लांबी आहे टोटल 1180 किलोमीटर. रावी नदीचा उगम, मग रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंड हिमाचल प्रदेश. मित्र जोड्या लावायला येत असतात की कोण्या नदीचा उगम कुठे झाला. रोहतांग खिंड हिमाचल प्रदेश. हिची लांबी आहे 725. मग आहे बियास नदीचा उगम, हे सुद्धा 460 किलोमीटर लांबी आहे आणि रोहतांग खिंड पण बियास कुंडामधून. बियास नदीचा उगम रोहतांग खिंड पण बियास कुंड. आता ही नदी भारतात उगम पावते व भारतातच सतलज नदीला मिळते. त्यानंतर आहे सतलज, उगम आहे मानसरोवराजवळ राकस सरोवरात. लांबी आहे सतलज नदीची 1450 आणि भारतात आहे 1050 किलोमीटर. मग आता ह्या नद्या भारताच्या बाहेर निघतात आणि मिठानकोट येथे पंचनंद प्रवाह तयार करतात आणि तो सिंधू नदीला मिठानकोट इथं मिळतो. मग सिंधू नदी कराची जवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि अरबी समुद्राला मिळून जाते. मग आता ह्या नद्या वाहत असताना त्यांनी काही दोआब निर्माण केलेले आहे. नद्या वाहत असताना त्यांनी दोआब निर्माण केलेले आहे. दोन नद्याचा मधील प्रदेश, मग सिंधू सागर हा दोआब सिंधू व झेलम या दोन नद्यामधील आहे. चाज दोआब, चाज झेलम व चिनाब या नद्यांच्या मध्ये आहे. त्यानंतर आहे बारी दोआब रावी व बियास. मित्र जे नाव आहे त्याच्यामध्येच दोन नद्या दडलेल्या आहेत, बिस्त बियास व सतलज. बिस्त बियास व सतलज. तर हा दोआबावर आपल्याला जोड्या लावायला येत असते की कोणता दोआब कोण्या नदीच्यानी तयार झालेला आहे किंवा दोन नद्याच्या मधील जागा कोणती आहे, ज्याला आपण दोआब म्हणतो. तसंच चिनाब रावी बियास सतलज या नद्यांचा उगम सुद्धा आपल्याला जोड्या लावायला विचारल्या जाते. मग सिंधू पाणी वाटप करार झालेला होता 1960 मध्ये. हा करार पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान व पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांच्यामध्ये झालेला होता. तर या करारानुसार आपल्याला रावी बियास सतलज या नद्यावर भारताचा हक्क म्हणजे नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क आहे. तर मित्रांनो सिंधू नदीबद्दल एवढी माहिती आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो आपली दुसरी नदी आहे हिमालयात उगम पावणारी गंगा नदी. आता गंगा नदीचा उगम झालेला आहे गंगोत्री या हिम नदीपासून. कुमाऊ हिमालय उत्तरकाशी जिल्ह्यात उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये उत्तराखंड. लांबी आहे 25 कुठं 25-50 सुद्धा दिलेली आहे. कुठं 25 म्हणजे 2525 किंवा 2550 अशी सुद्धा लांबी बऱ्याच पुस्तकात दिलेली आहे. तर भारतातील सर्वात मोठी नदी, आता ही नदी भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यापासून बनलेली आहे. पण यांचा संगम देवप्रयाग येथे होतो व तेथूनच गंगा नदी म्हणून ओळखल्या जाते. आणि हरिद्वार ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेशात प्रवेश करते आणि पुढे चालून प्रयागराज येथे गंगेला यमुना मिळते. गंगा यमुना इथे संगम होतो आणि
याच नदीला बांगलादेशात गंगेला पद्मा या नावाने ओळखल्या जाते. मग आता गंगा नदीच्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या. आता डाव्या किनाऱ्याने तिला कोणकोणत्या नद्या मिळतात तर रामगंगा, गोमती, शरयू, रामगंगा, गोमती, शरयू, घागरा, गंडक, कोशी, महानंदा, तीस्ता, तमसा, बुरी गंडक. तर या नद्या तिला डाव्या किनाऱ्याने मिळतात. तर उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या नद्या, उजव्या किनाऱ्याने कोणत्या नद्या मिळतात तर यमुना, शोण आणि दामोदर या नद्या तिला उजव्या किनाऱ्याने मिळतात. मग आता तिच्या जे उपनदी आहे त्यामध्ये सर्वात मोठी उपनदी आहे ती आहे यमुना. आता यमुनेचा उगम यमुनोत्री इथे झालेला आहे आणि गंगा नदीची सर्वात लांब उपनदी आहे. मग यामध्ये यमुनेला सुद्धा काही उपनद्या आहे. मग तिच्या उजव्या किनाऱ्याच्या उपनद्या चंबळ, बेटवा, सिंध, केन. चंबळ, बेटवा, सिंध आणि केन. तर डाव्या किनाऱ्याच्या उपनद्या तोंस आणि सोंगट या तिच्या डाव्या किनाऱ्याच्या उपनद्या आहेत. तर मित्रांनो 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले होते. 2008 मध्ये गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले होते. तर आपल्याला गंगा नदीची बरीचशी माहिती लक्षात ठेवायची आहे की गंगा नदीचा उगम गंगोत्री आहे. कोणत्या दोन नदी मिळून गंगा नदी ओळखल्या जाते तर ती आहे भगीरथी व अलकनंदा. यांचा संगम कुठे होतो तर देवप्रयाग येथे आणि गंगा नदी तिथपासून गंगा नावाने ओळखल्या जाते. तर मैदानी प्रदेशात प्रवेश ऋषिकेश या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. प्रयागराज इथे तिला यमुना येऊन मिळते. तर मित्रांनो कधी आपल्याला लांबीवर प्रश्न विचारते. आता गंगा नदीचं जे क्षेत्रफळ आहे तर गंगा नदीचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि तिच्या क्षेत्रफळाने भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या, आता तिचं क्षेत्रफळ आहे तर भारताचे एकूण क्षेत्रफळ जेवढे आहे त्याच्या 26 पॉइंट जवळपास म्हणजे 26.3% व्यापले आहे. म्हणजे जवळपास किती टक्के 26% क्षेत्र गंगा नदीच्या खोऱ्यानं व्यापलं आहे. गंगा नदीच्या खोऱ्यानं व्यापलेला. तर मित्रांनो गंगा नदीची उपनदी होती घागरा. तर घागराचा उगम गुरुला मंदाता तिबेटमध्ये झालेला आहे. नेपाळमध्ये तिला कर्नाली या नावाने ओळखल्या जाते आणि तिची एक उपनदी आहे शारदा आणि ही छप्रा इथे गंगेला बिहार म्हणजेच गंगेला मिळते बिहारमध्ये. गंडक धौलगिरी शिखराजवळ तिचा उगम आहे. तशीच आता एक हिमालयात उगम पावणारी महत्वाची नदी आहे आपली ब्रह्मपुत्रा. उगम कैलास पर्वत रांगेत मानसरोवरात जवळ. उगम कैलास पर्वत रांगेत आणि कुठे झाला मानसरोवरात जवळ. आता ज्या नदीपासून झाला त्या हिम नदीचं नाव आहे चोमायुंग डुंग. हिम नदीचं नाव काय आहे चोमायुंग डुंग. लांबी आहे तिची वाली पूर्ण 2960 किलोमीटर पण भारतात आहे 725 किलोमीटर. भारतात 725 किलोमीटर. आता तिला बऱ्याच नावाने ओळखल्या जाते. तिबेटमध्ये तिला स्तांगपो या नावाने ओळखल्या जाते. अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग लोहित्य ओळखल्या जाते. आसाममध्ये तिला नामदाओकी म्हणजे तारकांची नदी, दर्या, बुलंबुथर अशा बऱ्याच नावाने तिला ओळखल्या जाते. पण आसाम पासून ती ब्रह्मपुत्रा बनल्या जाते. आता भारतात सादिया जवळ
भारतात सादियाजवळ दिबांग आणि लोहित्य या 2 नद्या मिळाल्यावर तिला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखल्या जाते. आणि ब्रह्मपुत्रा व खेरफुटिया दरम्यान दिब्रुगढ जवळ जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे, ज्या बेटाचं नाव आहे माजुली. आता ती अरुणाचल प्रदेश आणि आसाम इथून वाहते, म्हणून तिला आसामची जीवनवाहिनी सुद्धा म्हटल्या जाते. आता उत्तरेकडील नद्या उपनद्या आहे. मग ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेकडील उपनद्या मानस, चंपावती, सरलभंगा, सुबनसिरी. आणि दक्षिणेकडील नद्या म्हणजे डाव्या किनाऱ्यावरील नद्या लोहित, दिबांग, दिहांग, कपोली आणि धनश्री अशा महत्वाच्या नद्या आहेत. तर ही नदी अरुणाचल प्रदेश आणि आसाम या प्रवेश करतात. अरुणाचल प्रदेश आणि आसाम राज्यामधून वाहत जाऊन बांगलादेशामध्ये उगम बघितला. तर आता ती कोण्या कोण्या राज्यातून वाहते, तर उत्तराखंड, यूपी, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश आणि आसाम. ब्रह्मपुत्रा नदीला आसामची जीवनवाहिनी सुद्धा म्हणतात व ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुःखाश्रू सुद्धा म्हटले जाते. मग सुबनसिरी ही ब्रह्मपुत्रेची प्रमुख उपनदी आहे. सिंधू नदी लडाख मधून वाहते. तर मित्रांनो, आपण हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बघितल्या. सध्या 3 बघितल्या आहेत, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. या 3ही नद्या 12माही नद्या आहेत आणि या 3ही नद्या आंतरराष्ट्रीय नद्या आहेत. 3ही नद्या आपल्या आंतरराष्ट्रीय नद्या आहेत. तर मित्रांनो, पुढील नद्यांचा व्हिडिओ आपण भाग 2 मध्ये टाकू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. यावर 1 मार्क्स अवलंबून आहेत. धन्यवाद.